सांगा काही पाहिजे का? हा बा दिवे आणले आणि लगे ते हे झालं. हो हो म्हटलं मोठ्या येईन बाई पाय तुमच्या अंग अशीच असते का? आमच्या अंग असते बाई तुमचं बी सांग जा काही. नाही जी आज तुमच्याच इकडची पूजा. लेकरू तुमच्या घरी आहे ना मग तुमच्याच इकडची असते हे पूजा. आमच्या इकडे काही नाही अशीच असते. आमची सुपात मांडतात. सुपात तुम्ही कशी आता पाट्या मांडली की नाही आमच्या इकडे हेच सगळं सुपात असते. पद्धती न्याऱ्या न्याऱ्या राहतात. गाव बदललं की पद्धत बदलते. हो मोठ्या येईन बाई बरोबर आहे पा. मला मायरात न्यारच असते का मोठ्या बाई. हे असं पाट्यावरही नाही सुपाती असं काहीच नाही मांडत गिंडत. हे असं खालीच एक लागे आपलं ब्लाऊज पीसचा कपडा असते समजा असा कपडा आथरतात आणि त्याच्यावर हे मोठं काहीच नाहीत करत. असं आल्या आल्या का मोठ्या मी म्हणून ना माय असं कसं तर पद्धती न्यारा राहतात. हो न्यारा न्यारा राहते जिकडे ते का आपलं पद्धत चालते. अन्न योग्य त्याला आवाज दे. मोठी आई मी याच्या पुढे फुलाईचं हे काढू का? माय रांगोळी काढतं का? काढ मग माय रांगोळी काढशील तर काढ. राहू दे ना रागिनी उलशी सस्तिक काढ स्वस्त काढ एक फुल काढ झालं. नाही ना आई थांब ना मोठी आई मी काय म्हणतो हे पाय तली पूजा झाली ना म्हणणं आता तर थांब मी काय म्हणतो असं असं काढतो ना मस्त. थांब ऐक मले वालं होऊ दे अन काढतात. हा लवकर कर फक्त. तिन्ही सांजेले झाली पाहिजे हे पूजा. सांजेले गाई वासरं गात येतात की नाही ता वागती बरं हे पूजा झाली पाहिजे. नाही ना होते ना काढतो ना बातच काढतो. काढू द्या पुरीला हौस राहते. हो माय बाई साजर लिहिलं व काय लिहिलं व ते वाचून तर काय. ते असं लिहिलं यशस्वी भव कीर्तिवंत भव आरोग्यम भव बुद्धिमान भव सुखी भव आणि दीर्घायुषी भव. आता वर 5वी पूजन. आता फोटो काढला की मस्त दिसते ना. माय हुशार आहे हो हुशार पोरगी बाई. माय मस्त लिहिलं व सगळे आशीर्वाद दिले माय मावशीनं. मावशीनच दिले आशीर्वाद. हो माय बाई मस्त फोटो काढा हो म्हटलं आमच्या शांताबाईला येतात साजरे फोटो काढ. शांताबाई साजरा फोटो काढा. काय जीन बाई काय मजा का करता माझ्याजवळ काय एवढा फोटोचा फोन आहे का माय. आमच्या शिटू जोड हाय दिनो जोडी हाय ते मोठाले आपलं काय मा हा नंबरावाला फोन एक फोटो निघतात काय. काढते ना मी काढते फोटो माझ्याजवळ आहे फोन. आता पूजा केली तर चालते. हो दे बरं योगिताला आवाज ये म्हणा लेकराला पायाला आणि हे कर. ऐका मी आणतो योगिता चल बाबूच्या तोंडारचं झाकण घे. हे यान आणि गो आणि लागे मग बस इकडे न्या तिले म्हणा बाबूच्या तोंडावर असं काही टाकून आणजो म्हणा. आमच्या अंग असते बस दिवा दाखवत नाही 5 दिशीचा म्हणतात लेकरं भेरक होते. म्हणतात आता जुने लोक म्हणत जायत. आता काय खरं काय खोटं आपल्याला काय त्यातलं काही ते पण असं ते म्हणत तसं आहे का काय कराल ते. नाही लोक जुने लोक जे सांगतात ते काही ना काही करत असते ना. असं थोडी आहे प्रत्येक गोष्टीत प्रश्न कशाला करायला लागते. काही गोष्टी न करताही ऐकलं पाहिजे. कारण थोरा मोठ्याने सांगलेल्या आजी नानीने सांगितलेल्या गोष्टींमध्ये ना काही तथ्य असतेच ना. ऐकते योगिताही ऐकते. योगिता मोठ्या आई म्हणतात तसंच कर. हेच माणुसकीची आहे बाई मोठ्या बाई. हे पोरगी माणुसकीची आहे की नाही. बातो समती घेते लागे बातो अनगुतकून हसे काही म्हणा हास्यावरच नेते. लय सारी आहे व लय मस्त आहे बाई. सासू लय अज्जत आहे बाई. रत्नी मुकी रे आपल्या लेकराची 5वी पूजा आहे तर ती काय लोकांच्या फुटाने फोडतं व. हा बस तसंच झाकेल राहू दे. त्या त्याला मोठ्या सासूबाई म्हणतात त्याच्या अंग असं तसंच ऐक पायाला लेकराला पायाला. मोठ्या बाई येईन बाई सांगा तुमच्या अंगलला काही असलं तर सांगा बरं. असं काही नाही की आमच्याच अंगलला सरळ करा लागते. आणि तुम्ही हजर लय भाग्यवान आहे तो. त्याच्या दोन्ही आज्या हजर आहेत त्या 5वीच्या पूजेले. नाही तर काय आजीच्या घरी असते नानीच्या घरी समजा लेकरू. आपला नातू लय भाग्यवान. साऱ्या आज्या जमा आहेत. बाहेर कोणी बोलायचं कामही नाही पडलं.
वहिनी, शांता वहिनी, तुम्ही सांगा नाही, असं काही नाही. नाही नाही, असंच असते मग, आमचे अंग अशीच असते. आता हे रागिनीनं हे फुलं गिलं काढून हे आशीर्वादाचं लिहिलं, हे नॅरळ झालं, पण पूजा अशीच असते, आमचे अंग अशीच असते. आजच तर लिहिल्या जाते माय लेकराचं भाग्य, म्हणतात सटवी आजच लिहिते लेकराचं भाग्य. मा नाताचं भाग्य तस फुलावानी सार सुख वैभव संपत्ती आरोग्य सगळं त्याच्या पायी असं लोळण घालीन. राजू हायच तितका साजरा, आणि मा भावाचं तर 4 कोसावर नाव हाय म्हणलं, कीर्तीवर हाय मा भाऊ. मग आजावानी भर नाही का नातू, काय म्हणलं इनबाई, त्याचा आज्याच एवढा साजरा आहे तर नातू होणार नाही का तसा. हो हो, मग काय तर माय बाई. म्हटलं प्रसाद वाटा, ते अगरबत्ती तिथे नेऊन ठेवली बाहेर. हो, ते धूर असते ना त्याच्या लेकराला धूर आणि इन्फेक्शन होतं. आणि असं पूजा वगैरे असं काही नसतं, भाग्य वगैरे काही नसतं, भाग्य आपल्या हातातच असतं. आपणच आपलं भाग्य लिहू शकतो. काही सटवीची गरज नसते भाग्य लिहायला. पौराणिक कथा आहेत ह्या, काल्पनिक कथा, की असं काहीतरी पूजा करा आणि मग भाग्य लिहिलं, ते तसं काही नसतं. माणसाच्या मनगटात बळ पाहिजे, भाग्य आपोआप लिया जाते. बाई योगिता, सुनबाई, हे त्वाला टाळ्या वाजवायसाठी साजरं आहे, आणि बरोबर आहे, चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, बरोबर आहे. पण ज्या रूढी प्रथा परंपरा चालत आल्या ना, त्या समद्या करायच्या मा नातासाठी. मले वाटलं नाही पाहिजे की काय राहिलं म्हणून मा नाता करायचं. ते तालं आल्याजवळ ठेव, मा नातू काही लुलुपुलू नाही निघणार आहे. त्या आबा लुलुपुलू नाही, बाप लुलुपुलू नाही, आणि तो लुलुपुलू निघीन, त्याच्या मनगटात बळच आहे. त्याचं टेन्शन तू नको घेऊ. तो त्याला दूध पिताय, त्याच्या मनगटात बळ येऊ शकते, कारण रक्त त्याच्या अंगात त्याच्या खानदानाचं आहे. आई बघा बरं किती रडत राहतो, नुसतं रडूनच आहे हा. मायवानी माय नाही का, सदान का लढतच राहते. समजा साजरं भेटलं तरी आता नको करते, बोकरते, बोंबलते जगभर, सासरच्या लोकांच्या बदनाम्या करत. आई असं का म्हणता तुम्ही, असं का म्हणता म्हणजे एवढी धुतल्या तांदूळ यायचेस का तू, वैकीचे नाहीस का मला. सरा गावात बम केली, मा सासर खजाल हाय, मै सासू लय अज्जात हाय, मा सासरा तसा, मा नवरा असा. आमच्या एवढ्या बदनाम्या केल्या, तुला काय वाटलं, लोक मला सांगत नाहीत काय. समजा सांगतात. तुला हे काळे ढंगरे सांगू का आता जगात आम्ही, तुला वाणी तर इजुटीन नाही. तू माय नाही, माय कैदायशी नाहीस, कैदायशी पोटच्या लेकराला दूध नाहीस पाजत, तुला वाणी पिन हाय का व कोणती. सांगू का तुला गावात आता समजेली की तू किती हलकट हायस ते. बापाच्या घरी राहतं आणि समजा सामान मा लेकाले सांगतं. हे एवढे नयने गाऊन कोणाच्या माथ घालून राहिली, सांगू का तुला शेजाऱ्या पाजा राहिले. तुला चुलत्या पुतणे सांगू काय, की समजा आमच्या जीवावर आहे म्हणून मा पोरानं थैला भरून सामान आणून दिलं का हो. 150 साजरी पाचीची पूजा चालू असताना शांततेत बसत कोण नाही होतो. एवढी कोणती चंद्रावर गेली होतो, हे कशाले ते कशाले, उची गांड समजत नाही. कोणी सांगते ना, ऐकाव ना जरास. आई बसलीच तर होती, कसं बोलता तुम्ही. आता ऐकत नाहीत का शेजारी, आता ऐकत नाहीत का माझ आई काकू, ऐकत नाहीत आता की तुम्ही मला इथं जर एवढा बोलता तर खरी किती बोलत असाल. असं आणि हे तोले काळे कारण हे ऐकून जगाला जराशे थांब ना. राजूले तर सांगतोस मी की ते तर वाटून राहिलं की जाऊ दे, योगितानं पहिले केलं असेल तर केलं असेल, जाऊ दे. आता पोरग झालं, आता साजरं, पण त्याला कळू देतो ना मी की तू काय नागिन, ती नागिन नागिन आहेस तू, नागिन. काही डंक मारशील सांगता येत नाही. आई त्याले नका सांगू ना, त्यांनी आय मीन दूध नाही पाजलं असं नाही ना आई, तुमचा गैरसमज झाला. खोट्या थोतराचे
खरी बोल ना जराशी. अन्नच खात ना का शेण खातं का? एवढी खोटी बोलतं रामराय, खोटी बोलतं. लाज वाटू दे ना जराशी. कोणाला सांगतो हे? कोणाला सांगतो? हा हे 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 तोले फिसले फिसले बोल. मला फिसलत ध्यान ठेवतो. तू काय आहेस? तुला रगातून वय केला मी. अशी तशी नाहीस तू. अस्सल नागिन आहेस तू, अस्सल नागिन. हा तो आल्या अंगात इतकं ईस आहे की तू घरच्या लोक काय स्वतःच्या पोटच्या पोराले डसत. लेकराले उपाशी ठेवत. कुठे पाप फेड. राजूले तर सांगतोस मी हे. आई आई मी तुमच्या पाया पडतो. ते नका सांग ना. काऊन? तो ते विचारीनच ना मले की आई बाबे काऊन घेऊन आली तू? योगिता नाही आली? म्हणजे काय? म्हणजे तुले का दाखेप सांगा लागते काय? एकच गोष्ट सांगल ना. आता आम्ही लेकरू तुला हवाली करत नाही म्हणून. आता नाही तुला हवाली. शांताबाईनं सांगलं ना त्या दिवशी. या लेकरू आम्ही हिसकावून घेतलं म्हणून तुला जोडचं. आता नाही तू भेटत ते. आता तुले लयच पाना फुटी तर पाजत जाय लेकराले. नाही तर मी तर सोन्याचं दूध पाचतो मा नाताले. मा नातू म्हणजे का तुले का रस्त्यावर बोलीसला का? मी तर असे सत डॉक्टर उभे करतो, काही करतो. पुरी इस्टेट मा नाताची. तर मग मा नाताच्या काय दुधाची सोय होणार नाही काय? मी तर काही करतो त्या मा नाताच्या दुधाची सोय करतो. तू कोण व? तू बस आता. आई म्हणजे आई तुम्ही असं कसं शकता? बाळ माझं आहे, माझ्याजवळ. खबरदार हात लावशील आता. हात लावायचा. आता तू हे विचारच करून ठेव की मी काय करू शकतो ते. पोराचं दुसरं लग्न बी लावून देऊ शकतो मी. इनबाई काय काय काढलं योगितानं काही केलं का? इनबाई तुम्ही तर मुक्याच बसाव. योगिताची मुक्याच बसा. सगळी चूक तुमचीच आहे म्हणून हे एवढी आमरक्षार मिरे वाटून राहिली. आमचंच काही पाप होतं हे अशी निघाली. काय म्हणलं म्हणजे स्पष्ट म्हणलं. तुमची पोरगी जर टेपात राहणार नाही आणि राही नाही ते आता मला काही सांगू नका. लई ना अनाशा घातल्या मी लय चांगली राहीन आणि ढमक करीन. आता हे 40 नाही मला. मी मा पोराचं दुसरं लग्न लावतो आणि मा नाताच्या दुधाची सोय करतो. आई तुम्ही असं कसं म्हणू शकता? शांत मामी. काय झालं? शांत मामी पान ह्या आई कशा बोलतात? म्हणतात यांचं दुसरं लग्न करून देतो. असं बोल योग्य आहे का? कायद्यानं तरी आहे का? कायदा गुन्हा आहे हा. कायद्यानं चालत नाही. मी पण शिकलेली आहे, मला माहितीये कायदा. मलाही समजतो. माझं बाळ माझ्याजवळ द्या. माझ्याजवळ बाळ द्या ना. ते बाळ द्या ना माझ्याजवळ. मांग वय हात जरी लावशील मा नाताले तू मायच्या देखत सांगून राहिली. आणि तो बाबा यायला त्याची देखत सांगतो. मी काय भेट नाही कोणाले. तू कशी आहेस हे ते तो आल्या मापाले पुरं माहित आहे म्हणून ते मुख्य राहतात. आणि तुला माहित आहे मी काही अलती भलती बाई नाही. मी काय म्हणलं अलती भलती बाई नाही आणि कमजोर बी नाही. पैशावाल्याची बाई हाव. आणि तोल्यासारख्या छप्पूब्या करतो मा पोरासाठी. तू कोण काढली व? हिट गाऊन राहिली जास्तीची. मा नाताशी पण आज लोक तोला समजा सहन केलं. आता नाही. आता जर तू आमच्या नाताशी पंगा घेशील तर तू इथं खटिया खडीच उतरतो मी. आता नाही करत आहे तशी. अयोगी ते मुरदाडे म्हण काही नाही ना. आई यातलं यांना काही सांगू नका. यांना नका सांगू काही. आई मी आता असं कधीच नाही करणार ना. मी तसं नाही केलं ना. म्हणजे मी बाळाला उपाशी नाही ठेवलं काही. आई सांग ना. आई मी खरंच उपाशी नाही ठेवलं बाळाले. तो रडतच होता, तसाच रडत होता. असं मग आता आम्ही आलो तापासून लढला काही. आता मच्छर डसत का त्याले? कुठे गेली मा पोरा? आणली ते मच्छरदानी घातली का भोकात? समजा मा पोरा जोडून घेऊन घेतलं मच्छरदानी पासून, चादराई पासून. तू अंगावरचे कपडे काऊन तो बापाची सोय नव्हती काय? पोरीला अंगावर कपडे दिले. ते बी मला लेखाले सांगा लागले. इनबाई काही चुकलं का भाऊ? मला सांगा चुकलं का?
तुमच्या घरी आहे तुमच्या घरी आहे तुमची पोरगी, मग तुमचं काम आहे ना तिले काय पाहिजे काही नाही ते द्यायचं. अतून फोन करून मला लेकाले सांगते हे आणा ते आणा, मग ती कायले राहून राहिली, लोकांना दाखवायली बायात पण मा बापानं केलं आणि सगळं अंदरून अंदरून मल्ली दमा पोराचा काढून राहिली. या काठीच्यानं किती ऐका लागते इले मग बरं तर पाहुण्याला काही सांगू नको सकाळी सासू बोलीन, त्या बाईले जागा भेटली ना बोलायची, बरोबरही आहे ना, बरोबरच आहे ना. सांगा तर माणसाला ऐकून लागते की नाही. बाई आम्ही योगिताले म्हणत होतो की सांगू नको पाहुणे येईल काही नाही ते विचारा तिले म्हणलं तुला काय जे पाहिजे काय नाही ते मला सांग मी आणून देतो, पाहुणेले सांगू नको आम्ही म्हटलं होतो बा. पण या पोरीनं काही फोन केला काय, जवळ बॉले बी तुम्ही विचारा, जवळ बॉ आल्यावरही मी जवळ बॉललं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, योगिता आमच्या घरी आहेत लोक, आम्ही आमच्या परीनं जशी होते तसं करतो असं म्हणलं होतं बाई आम्ही. योगिताचे बाबा त्या बाईचे तसं म्हणणं नाही, रत्नाबाई तशा नाहीत म्हणून राहिला तुम्हाला. ते योगितानं असं असं वागेल पाहिजे होतं लेकरा संग. तुम्हीच सांगा आता योगिताचे बाबा हाय कोणत्या कोर्टात न्यावा आता, याची शिक्षा द्यावा आता योगिताले. ते पैशाचं कपड्याचं ते मच्छरदानीचं नमक्याचं ढमक्याचं ते नाही, ते जाऊ द्या त्याचं काही नाहीये. तुमची जबाबदारी आहे तेवढीच राजूची जबाबदारी आहे, त्या बाबतीत काहीच त्या रत्नाबाईचं म्हणणं नाही. पण ही योगिता अशी वागली सांगा आता याचं काय का. आणि काय गॅरंटी की पुढे अशी वागणार नाही, लेकराले इतका त्रास हे देणार नाही, मग याची गॅरंटी काय हवा आता. नाही ना शांता मामी, मी शपथ न सांगते ना, मी नाही वागत ना. बाबाचं काहीच नाही त्याच्यात, बाबानं थोडी म्हटलं मला काही सामान सांग म्हणून. बस झालं बाई योगिता. बाई मी तर आता काय काय गॅरंटी घेऊन काय नाही याचं काहीच समजून नाही राहिलं, कारण योगिता अशी वागील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. लाडकी आहे ते योगिताच्या आईचं बरोबर आहे, मला ती नेहमी बोलते की तुम्ही लाडानं वया गमावली. आज मलाही वाटून राहिलं खरंच मी वया गमावली. अति लाड करू नये बापानं, अति लाडानं लेकरू वया जाते, स्वतःच पायावर कुराड मारते आणि मायबापाली अदमर करते. हे आज पाहिलं मी. चुकलं बाई योगिता, माफ कर, तू लय लाड केला, तू त्याचा गलत फायदा घेतला बाई. मग ते तुम्ही तुमच्या पोरीचा लाड केला, तुमची पोरगी त्या डोक्यावर बसली, घरीच ठेवा लागत होती ना. लग्न कायले लावून दिला, संसारात कायले पड, आमच्या घराचा सत्यानाश केला ना तुमच्या भांडगोळ पोरीनं. लग्न झालं त्यापासून भांडणच चालू आहेत ना. आता लेकरू झालं आले किती हरिकाला. आम्ही म्हणलं का काही समद पोटात घातलं होतं ना. दोघही नवरा बायको दवाखान्यात हजर होतो, मग पोरग पैसे सहित हजर होता. काही म्हणलं का आम्ही, म्हणलं का तुम्हाला की 9 महिने पुरीले न्या का शेवटी न्या का मंदात न्या का काही म्हटलं. आम्ही घरून आणणं इले दवाखान्यात, आम्ही काही पाहिलं का. तरी बी तुमची पोरगी अशी वागते, एवढी नीच वागते, एवढी नीच असं कोणी वागते का समजलं तुम्ही. तुमच्याजवळ आहे का काही शब्द, हे अशी डबल वागणार नाही याची काय गॅरंटी सांगा, काय गॅरंटी याची.